चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. दुतोंडी हरणी पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. थोडं घेऊन द्यायचं. आंधळ्याने देखिले, बैऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरलो रे. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम जगन्नीत पाणी मंडल मंडलान तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैधवलासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका यांची केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तिची वंदू श्रीचरण. सद्गुरूचे ते नमस्कार आता. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुस्थितम तम समाधिस्तमूर्ती. नमामि गंगा गिरिजयोगिराजम, तपोज्ञान वैराग्य भक्तिस्वरूपम. सदालंकृतं साधु संन्यास योगमुखेश वेदांत शास्त्रार्थनीतिम. नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपम. लोकाभिरामं रणरंगधिरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपा करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वर्णव रघुबर बिमल जसु. जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोरे, हरे भूकले सविकार. मस्तक हे पायावरिया, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. सुर देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आवाज देतो. शांती ब्रह्मनाथ महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरजी महाराज, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरजी महाराज, माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरजी महाराज, आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग कूट पर प्रकरणातील नाथबाबांचा अभंग आहे.
या अभंगामध्ये नाथ महाराज काही महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतायत. वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांच्या अनेक अभंग आपल्याला पाहायला भेटतात. पैकी आजचा जो अभंग आहे थोडासा याच्यातले शब्द व्यावहारिक आहे. शब्द कसे आहे? व्यवहारातले. चिंचेचं पान माहीत नाही का आपल्याला? माहिती आहे. चिंचेचं झाड माहिती आहे, चिंचेचं पान माहिती आहे. पण त्या चिंचेच्या पानावर देऊळ रचलं. देऊळ रचलं. जसं आपल्या पुनदगावनं, हनदगाव पुनदगाव दोन गावं, पुनदगाव होतं ना एक, पुनदगावानं भगवान रोकडेश्वराचं जे मंदिर झालेलं आहे आपलं, ते कसं आहे? गंगेवरून पाणी आणून एका रात्रीत झालेलं आणि त्याचा कळस अधुरा राहिला होता, म्हणून हनुमंतराय बाहेर येऊन बसले होते. बरोबर की नाही? तसंच देऊळ चिंचेच्या पानावर रचलं. नाथ महाराज सांगतात. मग एखादा बुद्धिवान डोकं लावेल की महाराज चिंचेचं झाड आणि त्या झाडावर किती पानं आलेली आणि त्याचं एका पानावर देऊळ रचायचं म्हणजे सोपं आहे. शब्द व्यावहारिक आहे परंतु अर्थ अलौकिक आहे. काय केलं नाथ महाराज सांगतात? चिंचेच्या पानावर देऊळ रचलं. पण देऊळ रचत असताना अगोदर कळस बांधला, मग पायानंतर आधी कळस मग पाया रे. पण मी पूजन करायला गेलो त्या देवळामध्ये, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला जाण्याच्या अगोदर घटना घडली. देऊळ उडालं. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले. देऊळ उडून गेलं. ही सगळी कृपा कोणाची? कोणामुळं? महाराज सद्गुरू राया. ही सगळी खेळीया सद्गुरू राया रे. काय झालं बघा? पाषाणाची सांगड, दगडाची सांगड तयार केली आणि ती सांगड पाण्यामध्ये तरायला टाकली. त्या पाण्यामध्ये महाराज वांजेचा पुत्र पोहून गेला, असं ते पाणी होतं. दोन तोंडाची हरणी पाणी पिण्यासाठी आली आणि ती मुखावीनं पाणी प्यायली रे. म्हणजे नाथ महाराजांना शब्द जरी व्यवहारातले असले परंतु अलौकिक स्वरूपाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. मग संकल्पित मर्यादित वेळेमध्ये, म्हणजे कीर्तन आपलं 11ला, 11:45 सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आता किती वाजले? मला वाटतं 12ला 5 कमी असते. बरोबर ना? 12ला 5 कमी म्हणजे आपल्याला बरोबर 40-45 मिनटामध्ये सगळं करून घ्यायचं आहे. बघा, ज्या निमित्तानं सेवा आहे ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे. आपल्याच गावचं परमार्थाचं वैभव असलेला शेळके परिवार आहे. वैभवशाली परिवार, संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा परिवार शेळके परिवार आहे. याच परिवारातील आदरणीय बाबूराव किसन पाटील शेळके यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे. आता ही नर्मदा मैया म्हणजे कोण आहे? तर ही भगवान शंकराची मुलगी आहे. महाराज मैयाच्या परिक्रमेमध्ये एवढ्या त्या ठिकाणी मैयाची परिक्रमा पूर्ण करत असताना त्यांना जो आनंद प्राप्त झाला, विशेषतः आहे नर्मदा मैयाची, की एवढे लाखोच्या संख्येनं लोक जातात परिक्रमा करण्यासाठी, परंतु तरी देखील कुणी उपाशी राहत नाही. ही मैयाची कृपा आहे आणि त्या मैयेनं यांच्याकडून ती परिक्रमा पूर्ण करून घेतली. आणि महाराज आज खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतकरणातलं सांगू का तुम्हाला अभंग काय चालू असेल? आता अंतकरणामध्ये काय काहूर चालू असेल सांगू का? आजी संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. आज माझं सफल झाला संसार. संसार सफल कधी होतो महाराज? नुसती बिल्डिंग बांधली, बंगला बांधला, जमिनी घेतल्या, प्लॉट घेतले म्हणजे संसार सफल झाला असं नाही आहे. मग ज्याच्यासाठी नरदेव प्राप्त झालेला आहे ते साध्य केल्यानंतर त्या ठिकाणी संसार सफल होतो. आज बाबूराव दादांचा संसार मी म्हणतो खऱ्या अर्थानं सफल झाला आणि त्यांच्या मुलांनी, त्यांच्या परिवारानं या ठिकाणी ठेवलेले निमित्त मात्र कीर्तन आहे. आणि त्या निमित्तानं माझ्यापर्यंत सेवा प्राप्त ज्यांच्यामुळं ते शेळके परिवार, त्याचबरोबर सगळी भजनी मंडळी, हनुमंत गावकर, आमचे कैलास नाना असतील, त्याचबरोबर आमचे पंढरनाथ दादा असतील, आमचे सोमनाथ महाराज असतील, आमचे आप्पा महाराज असतील, गावातील सगळी तरुण मित्रमंडळी सगळ्यांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेली ही कीर्तनाची सेवा आहे.
संकल्पित मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायची आहे. बघा, आज मी खऱ्या अर्थानं म्हणेल की त्यांचे सगळे आप्तिष्ट, नातेवाईक, पाहुणे मंडळी, सगळे सोयरे सर्व भाग्यवान आहे की महाराज या शेळके परिवारातील असणारे बाबूराव दादा यांनी आता अतिशय कष्टाचे आहे आणि त्यांचं वय बी जास्त आहे ना, परंतु तरी देखील 3 महिन्यामध्ये परिक्रमा पूर्ण केली. काही 1000 किलोमीटरचा तो प्रवास आहे, तो पूर्ण केला आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं ते धन्य झाले, सफल झाले. आणि म्हणून त्या मैयाची या परिवारावरती झालेली ही कृपा आहे. कारण आपलं गेलेली व्यक्ती व्यवस्थित रीतीनं प्रवास पूर्ण करून त्या ठिकाणी घरी सुखरूप येणं ही मैयाची कृपा आहे. आणि म्हणून त्या मैयाची आपल्यावरती कोटी कोटी ऋण आपल्यावरती आहे. इथून पुढच्याही कालखंडामध्ये मैयाची सेवा, त्याचबरोबर योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज साधू संतांची सेवा आपल्याकडून घडत राहो. मग त्याच अर्थानं हा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. बघा, कारण या अभंगामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या? जर सद्गुरू रायाची कृपा, आता यांच्या अंतकरणामध्ये जर परमार्थच बिंबलेला नसेल, रुजलेला नसेल, यांच्या अंतकरणामध्ये जर विचार चालू असेल, देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे, असे अनेक लोक आहे. नुसतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले लोक असे नाही, ओडिसा आहे, बिहार आहे, तिकडे राजस्थान आहे, सगळीकडे जन्माला आले लोक, पण सगळ्यांनाच परमार्थ नामस्मरण भजन कळतं असं नाहीये. सगळ्यांनाच साधू संतांची सेवा केली पाहिजे, नर्मदा मैयाची परिक्रमा केली पाहिजे असं सगळ्यांना समजतं असं आहे का? नाही महाराज. महाराज सांगतात, नाही तरी काय थोडे हे श्वान सुकर बापुडे. थोडे नाही, जन्माला खूप आलेले आहे, परंतु सर्वांनाच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय परमेश्वर आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे हे सगळ्यांना कळतं असं नाही. शरण गेले पंढरी राया, भाग्यवंत म्हणून शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत म्हणून शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. जे भाग्यवान आहे महाराज, शरण भगवंताला जे शरण गेले ते खरे भाग्यवान आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली मंडळी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. खरा भाग्यवान कोण आहे? जो साधू संतांच्या वचनावरती चालतो. आज बाबूराव दादांना जर त्या ठिकाणी संतांची वचनं माहीत नसते, गंगागिरी महाराजांची सेवा माहिती नसती, बेटावर कधी जाणं नाही, कधी दिंडीला जाणं नाही, कधी नामस्मरण नाही, असं जर माहीतच नसतं तर हे परिक्रमेला गेले असते का? नाही. परंतु साधू संतांची वचनं अंतकरणामध्ये बिंबली आणि त्याचा परिणाम काय झाला की महाराज आणि योग्य वेळेला गेल्या, योग्य वेळेला त्या ठिकाणी काय झालं, परिक्रमा पूर्ण केली योग्य वेळेला. कशानं? काही म्हणले महाराज आमचं वय 25 वर्षे, 25 वर्षामध्ये परिक्रमा पूर्ण करू नये. नाही करू महाराज, मी या मताच आहे. का बरं? 25 वर्षामध्ये परिक्रमा नाही करायची. मग महाराज 25 ते 50 वर्षापर्यंत गृहस्थीनं संसार चांगला करावा, चांगल्या प्रकारचा संसार करून नंतर त्या ठिकाणी हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी मार्गाचे निबळे निशित ठाके. 50, 52, 55, 60 वर्षाचं वय झालं की निसटता पाय या संसारातून घ्यावा, मुलांना सगळे अकाउंट बॅलन्स सगळं माहिती करून द्यावं आणि मग त्या ठिकाणी अलिप्त कमळ जळी जैसे, मग अलिप्त राहावं संसारात. संसारी असावे आसोनी नसावे, संसारामध्ये राहावं, परंतु तरी देखील त्या ठिकाणी अलिप्त कमळ, जसं पाण्यापासून कमळ दूर राहतं, स्पर्श होऊ देत नाही त्या पाण्याचा आपल्या अंगाला, तसा तैसे असावे संसारी.
तसं काय असावं, त्या ग्रस्तीनं जगावं. आणि मग तिथून पुढच्या काळामध्ये महाराज परमार्थ नामस्मरण साध्य करण्यासाठी मैयाची परिक्रमा करावी. योग्य वेळेमध्ये बाबूराव दादांनी या ठिकाणी परिक्रमा पूर्ण केलेली आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये साधू संतांच्या विषयी जो आदरभाव आहे, साधू संतांनी जे विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये बिंबवलेले आहे, त्याचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये झाला. आज सेवेसाठी आपण जो अभंग निवडलेला आहे, त्या अभंगामध्ये 2 प्रकारची भूमिका आपल्यासमोर मांडायची आहे. पहिली भूमिका अशी आहे, जर साधू संतांचे उपकार जीवनामध्ये झाले नाही तर, ही एक भूमिका आहे. आणि साधू संतांचे उपकार झाल्यानंतर, साधू संतांचे विचार अंतःकरणामध्ये आल्यानंतर, ही एक भूमिका या अभंगामध्ये सांगितलेली आहे. अभंग कूटपर प्रकरणातील आहे, म्हणजे व्यवहारातले शब्द वाटतात परंतु त्याचा अर्थ तसा नाही. असे अनेक अभंग. मग काही म्हणले, महाराज साधू संतांना सरळ सोपं सांगता येत नव्हतं का? संतांना सरळ सोपं सांगता येत नव्हतं का? तरी देखील साधू संतांनी अवघड का करून ठेवलं? त्याचं कारण एकच आहे, वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही आहे. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. कोणी एका माणसाच्या संतांच्या याच्यावर चालत नाही. मग महाराज वारकरी संप्रदाय हा तत्वावरती चालणारा आहे. काही साधू संतांना माहिती होतं, भावी काळामध्ये, पुढील काळामध्ये एखादा आपल्या विचारावरती ऑब्जेक्शन घेणारा या जन्माला येईल. काय खरं आहे तुमच्या साधू संतांचं? काय खरं आहे तुमच्या साधू मुनी ऋषीमुनीचं? असे म्हणणारे लोक जन्माला येतील. मग संप्रदायाची तत्वप्रणाली ही अनादी आकाराच्या हातामध्ये पडू नये. ज्याचा अधिकार नाही, अधिकार ज्याचा नाही, त्याला हे तत्व कळू सुद्धा नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी कूट अभंग आहे, अनेक अभंग आहे. बघा, अनेक प्रकरणं पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये एक खेळिया प्रकरण आहे. आता या खेळिया शब्दाचा अर्थ काय होतो? खेळिया शब्दाचा अर्थ काय होतो? जुन्या लोकांची म्हण होती, तुम्हाला माहित नाही महाराज, तो लई काय करणार आहे? खेळ करणार आहे. हा, मग खेळियाचा अर्थ काय? घडून आणणारा. खेळिया याचा अर्थ काय? जो घडून आणतो त्याला काय म्हणतात? खेळिया म्हणतात. मग तसा खेळिया एक प्रकरण केलंय. तुकोबरायांची खेळिया प्रकरणातील काही अभंग आहे बघा. खेळिया प्रकरणामध्ये तुकोबरायांनी भगवान परमात्म्या म्हणजे सुखाचा पत्ता सांगितला जगाला. जगाला आता तुम्ही आम्ही सगळे सुखासाठी करशी तळमळ. तुमची आमची सर्वांचे परिश्रम कशासाठी आहे? सुख प्राप्त होईल. कांद्याला चांगला भाव सापडला, सुख प्राप्त होईल. बंगला बांधला, सुख प्राप्त होईल. जमीन घेतली, सुख प्राप्त होईल. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, परंतु तरी देखील ते सुख, खरं सुख, शाश्वत परम सत्य सुख कुठं आहे हे आपल्या साधू संतांनी सांगितलं. त्या सुखाचा पत्ता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला खेळिया प्रकरणामध्ये. काय आहे तो अभंग? भीमा तिरी एक वसविले नगर, तातीन ताडा तातीन ताडा. भीमा तिरी एक वसविले नगर, वा वा. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर. हा, तेथील मोकाशी 4 भुजा त्याचे, तेथील मोकाशी 4 भुजा त्याचे. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. हा, ए नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा, सुख देईल विसावा.
सुख देईल विसावा. मला वावा म्हणा ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा हा एक खेळी आहे. आणि आज मी जो खेळी निवडला ना, 1 वर्षापूर्वी, आज मी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे हा 1 वर्षापूर्वी दादानं मला विचारलं होतं. आणि खऱ्या अर्थानं या अभंगाचा अर्थ मला दादानं सांगितलं होतं बरं त्यावेळेला. पण माझ्या डोक्यात ते होतंच, मला याच्यावर चिंतन करायचं, याच्यावर चिंतन करायचं. मी त्याच्यावर बरोबर चिंतन बसवलं बघा. कारण असे जे अभंग आहेत ते सहजासहजी लक्षात नाही येणार आहे. बघा खेळिया प्रकरण आहे, कूट अभंग आहे. आता कूट अभंगामध्ये काय असतं, त्याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीनं जसा लवितो तसा नाही राहत. आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार जसा विचार करतो तसा त्याचा अर्थ नाही, मग त्याचा अर्थ अलौकिक असतो. अशा अनेक अभंग आहे बघा. तुम्ही ऐकलेले अभंग सांगतो तुम्हाला. तुम्ही एक तारी भजनामध्ये जर कोणी ऐकलं असेल किंवा नाथ महाराजांचाच तो अभंग आहे, नाथाच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, आजी म्या एक नवल देखिले, वलचणीचे पाणी आढ्याला गेले. नाथाच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. हा एक कुटपर प्रकरणातील अभंग आहे बघा. अजून सांगू तुम्हाला. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, तिने गिळिले सूर्याशी, तिने गिळिले सूर्या. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, तोरण बला बजाला, वांजे पुत्र प्रसवला, वांजे पुत्र प्रसवला, वांजे पुत्र प्रसवला. मुंगी उडाली आकाशी. आता मुंगी उडती का पहिली गोष्ट, बरं फुटलेच तिला पंख, तर उडून उडून किती उडणार मुंगी. तुम्ही समजा मुंग्या चालल्या इथं आणि तुम्ही वैजापूरला जाऊन येईपर्यंत किती अंतर काटेन बरं विजू, किती अंतर जाईन मुंगी काटून काटून, किती अंतर काटेल. इथं तर महाराज सांगतात मुंगी उडाली आकाश, आकाशात उडाली आणि तिनं काय केलं, सूर्याला गिळून टाकलं. आता सूर्यनारायणला अनेक 9 लाख पृथ्व्या सूर्यामध्ये बसतात. या पृथ्वी आपली जेवढी पृथ्वी आहे ना, एवढ्या 9 लाख पृथ्वी सूर्यामध्ये एकत्रित होतात, एवढा सूर्यनारायण आहे. आणि त्या मुंगीनं काय केलं, तिने गिळिले सूर्याशी, सूर्यनारायणाला गिळून टाकलं. काय झालं, थोर नवलाभ झाला. वांजेला पुत्र होतो का? वांज म्हणजे कोण, जिला मूलबाळ होत नाही तिला कोण म्हणतात, वांज म्हणतात. आणि वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका. वांजेला मुलबाळच होत नाही आणि ती मुलबाळ जर झालं तर तिला वांज कसं काय म्हणतात. थोर नवलाभ झाला आणि वांजे पुत्र प्रसवला, वांजेला पुत्र झाला. मग या अभंगाचा अर्थ काय, मुंगी उडाली आकाशी. आता ही मुंगी कोण, माया. मुंगी म्हणजे कोण, माया. आता ही माया कशी असते, ही माया नाचवते तुम्हाला आम्हाला सतत. संसारामध्ये प्रपंचामध्ये तुम्हाला आम्हाला नाचवणारी कोण आहे, माया आहे महाराज. सगुण निर्गुण माया आली कोलाटीन खेळाया, सगुण निर्गुण माया आली कोलाटीन खेळा. आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. सगुण निर्गुण माया आली कोलाटीन खेळा, सगुण निर्गुण माया आली कोलाटीन खेळा.
थोरा थोरा नागविले. थोरा थोरा म्हणजे इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्राला इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी नारद की तो भई नारद कैसी नौबत गाजी. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. महाराज सांगतात इंद्रचंद्राला काय झालं विचारा त्यांना जाऊन. काय झालं. इंद्रचंद्र को क्या क्या भय सबको मालूम होय जी. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अशी माया आहे तुम्हाला आम्हाला रात्रंदिवस खेळवते वागवते ती कोण आहे. माया आहे. आता या मायेच्या बाबतीत थोडंसं जर चिंतन करू गेलो तर या मायेला कोण आवडतो. मायेला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे. तुम्हाला आम्हाला का त्रास देते. तिचं आपलं काही बांधायला बांध आहे का. माया आपल्याला त्रास देते त्याचं कारण असं आहे मायेला प्रिय कोण आहे तर भगवंत आहे. महाराज मायेच्या सगळ्यात जवळचा कोण आहे भगवंत आहे. कारण अविद्येपासून निर्माण झाला तो प्रपंच आहे. अविद्येपासून निर्माण झाला तो हा संसार आहे. आणि मायेपासून निर्माण झाला तो भगवान परमात्मा आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगणार तुम्हाला. मी पुरावा देईल पुरावा. आणि ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा पुरावा देतो तुम्हाला. मायेपासून ईश्वर निर्माण झाला. बघा काय. पती जन्मला माझे उदरी. पती जन्मला माझे उदरी. मी झाले तयाची नवरी. मी झाले तयाची नवरी. पती जन्मला माझे उदरी. पती जन्मला माझे उदर. महाराज सांगतात मी झाले तयाची नवरी. पती जन्मला माझे उदरी. याचा अर्थ भगवान परमात्म्याचा जन्म कुठून. भगवान परमात्म्यापासून कोणापासून निर्माण झाला. ब्रह्मतत्वाची सलगी झाली मायेबरोबर. आणि मायेपासून निर्माण झाला तो ईश्वर परमात्मा. त्याला गॉड म्हणतात. असा भगवान परमात्मा. आणि मग त्या मायेला सगळ्यात प्रिय कोण आहे. आईला सगळ्यात प्रिय कोण असतं. लेकरू उभा राहायला लागलं आणि पहिलं पाऊल पोरानं टाकलं. बोबडं बोबडं बोलायला लागलं. पाऊल टाकायला लागलं. कोण प्रिय आहे. कोणाला आनंद झाला. गावातल्या लोकांना तालुक्यातल्या लोकांना. पहिला आनंद कुणाला. आईला एवढं कौतुक वाटतं. आईला एवढं कौतुक वाटतं ज्ञानोबरायांनी त्याचा उल्लेख करावा. बालक बोबडा बोले वाकुडे विचुके पाऊले ते चोज करोनी माऊली रिझे जीवी. बोबडं बोबडं बोलायला लागलं. वाकडं तिकडं चालायला लागलं. सगळ्यात जास्त कौतुक वाटायला लागलं आईला. मग आईला कौतुक वाटेल की नाही. इथं मायेनं निर्माण केला भगवान परमात्मा म्हणून तिला प्रिय आहे तो परमात्मा. आणि तुम्ही आम्ही परमात्म्याचं भजन करायला लागलो का तिच्या मनामध्ये वेगळंच चालू होतं. तिला वाटतं हे भजन करतीन खूप त्या ठिकाणी पुण्य कमवतील. आणि मग काय होईल. भगवान परमात्म्याला आपलंसं करतील आणि आपला भगवंत आपल्यापासून दूर जाईल. हे मायेच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून ती माया तुम्हाला आम्हाला त्रास देते. अशी माया जी आहे त्या मायेचा विचार सांगितला. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. नवल झालं आणि वांजेला पुत्र झाला.
मायेला कुठं लेकरबाळ होतं, परंतु तिला काय झाला, पुत्र झाला. असा तो कूट प्रकरणातील अभंग आहे बघा. अनेक अभंग पाहायला भेटतात. अजून एक अभंग आहे, ऐकायचा. आबाबाबा बायको मोठी, आबाबाबा बायको मोठी, घेतलं मुसळ लागली पाठी, घेतलं मुसळ लागली पाठी. बायकोनं नवरा गरवार केला, बायकोनं नवरा गरवार केला ना, मनाचं मनोरथ पूर्ण झाला, मनाचं मनोरथ पूर्ण झाला, मनाचं मनोरथ पूर्ण झाला. हा एक अभंग आहे. आबाबा बाबा बायको मोठी, घेतलं मुसळ लागली पाठी, बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. कूट अभंग आहे. बरं, अजून एक कूट अभंग सांगतो बघा. संत, 3 प्रकारचे पात्र आपल्याला पाहायला भेटतात. एक भगवंत, जो तुम्हा आम्हाला धर्माच्या रक्षणासाठी भगवंत येत असतो. 3 वर्ग लक्षात ठेवा. पहिला वर्ग देवाचा. कशासाठी येतो देव या मृत्यू लोकामध्ये? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामे युगे युगे. ते वेळी आपुल्याचे निकैवारे, मी साकारू भवनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे घिळो निघाली. भगवान परमात्मा सांगतात, ते वेळी मी आपुल्याचे निकैवारे, मी येतो. कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी मी येतो. आणि इथं आल्यानंतर भगवंताचं कार्य सांगू काय आहे? भगवंताकडे सुद्धा तुझा भाव आहे. एकाला जवळ धरितो आणि एकाला लांब लुटितो. कोण? एकमेव पांडुरंग परमात्मा आहे की सगळ्याला या म्हणतो. पण भगवंताचे जे अवतार झाले इतर, मच्छ कच्छ वराह, बघा भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले. मच्छ कच्छ वराह 24 अवतार श्रीमद भागवतामध्ये आहे सांगितलेले. 10 अवतार आपण सगळे मानतो बघा, सर्वांना माहिती आहे. त्याच्यापैकी सगळ्या अवतारामध्ये कशासाठी प्रयोजन काय? देवाचं येण्याचं प्रयोजन काय आहे? भगवान परमात्मा कशासाठी येतो याच्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्मावरती आलेली ग्लानी संकट दूर करण्यासाठी भगवान परमात्मा येतो. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे साधू संतांचा. देवाकडे द्वैत काय माहिती आहे का? भगवान परमात्मा इथं एकाला जवळ धरतो आणि एकाला लांब लुटितो. कोणाला जवळ करतो बरं? भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. एकाला जवळ म्हणजे भक्तजन भक्ती केली त्याला जवळ घेतो, आणि दुर्जनाचा काय करतो? संहार करतो. म्हणजे एकाला जवळ करतो आणि एकाला लांब लोटतो. हे कोणाचं? देवाचं सांगितलं. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. हे भगवान परमात्म्याचं सूत्र. दुसरा वर्ग आहे तुमचा आमचा. तुम्हाला आम्हाला यावं लागतं. काय आलं बरं? कशासाठी येतो आपण? इथं मागच्या जन्मीचं करून ठेवलेलं गठोडं कर्माचं, ते कर्माला अनुसरून तुम्हाला आम्हाला यावंच लागत. मागच्या जन्मीच्या अंतकाळीची वासना करून ठेवलेलं पाप पुण्य याचा हिशोब देण्यासाठी तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. मीच सांगतो असं नाही, सगळ्या साधू संतांनी सांगितलं. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा नित्य वावे भजित, नित्य वावे
फजित मनोनिया जीव ब्याला मनोनिया जीव ब्या जन्माया किती वेळा जमाया वे निटवावे फजित मनोनिया जीव भ्याला शरण गेला विठुसी किती वेळा जन्माला यायचं किती वेळेला जायचं हे आपल्याला सुद्धा गणित माहित नाही. पहिला वर्ग सांगितला भगवंताचा, दुसरा वर्ग सांगितला तुमचा आमचा, आता तिसरा एक वर्ग आहे. येण्याची आवश्यकता नव्हती तरी आले. कोण कोण आलं बरं? परिक्रमा करून कोण आलं? पवार मामान ते आले. पण मी तर एक शब्द वापरला, येण्याची आवश्यकता नव्हती. तसं काही नाही. परंतु इथं मृत्यू लोकामध्ये या ठिकाणी तुम्हाला आम्हाला यावं लागत. पण साधू संतांना येण्याची अपेक्षा नव्हती, आवश्यकता नव्हती, तरी देखील आले महाराज. साधू संत आले कशासाठी? साधू संत या मृत्यू लोकामध्ये आले ते तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आता तुम्ही आम्ही कशावर चालतो बरं? आपलं जीवन कशावर? आता हे पवार मामा, हे सगळे बाबुराव मामा, हे सगळे गेले परिक्रमेला. कशासाठी गेले? कोणाच्या मार्गदर्शनाने गेले? साधू संतांची सेवा जीवनामध्ये होती म्हणूनच गेले ना. तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जे येत असतात त्यांना संत म्हणतात. वा वा. हरी बा. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, हे आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याच्या अपेक्षेने येतात ते संत असतात. आता संत ज्या वेळेला मृत्यू लोकात येत आहेत, कोणते कोणते संत आले? निळोबाराय आले, नामदेव महाराज आले, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, संत सावता महाराज, संत सेना नावी, हे जे महात्मे मृत्यू लोकात आले. गंगागिरी महाराज, योगीराज सद्गुरू चांगदेव महाराजांचा अवतार आहे बरं का गंगागिरी महाराज. योगीराज सद्गुरू चांगदेव महाराजांनी 14 वेळेला काळाला परत पाठवलं. काळाला विजय मिळवला मरणावरती. 14 वेळेला लपून बसले म्हणजे काळाला त्या ठिकाणी परत पाठवलं. काळाला आत्माच सापडला नाही चांगदेव महाराजांचा.
पण त्या चांगदेव महाराजांच्या या अंतकरणामध्ये सूक्ष्म या अशा टाळकऱ्यांची भजन पाहिलं ना चांगदेव महाराजांनी, त्यांना वाटलं अरे मी योग साधित बसलो. नागिनी उत्साही नवही द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साहती हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरी चिंतने हरणीशी मुक्तस्थान. इडा पिंगला सुषुम्ना प्राण त्या ठिकाणी मी काय केला, रेचक कुंभक त्या ठिकाणी प्राणायाम करत राहिलो. परिणाम काय झाला, योग साधला, भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. 14 वेळेला काळावरती विजय मिळवला. पण अरे मला हे भजन करायचं राहिलं ना. आमचे टाळकरी जसे गुळगुळा वाजती टाळ छन छन नाद रसाळ उदो झाली पाली वेळ उठावाचे वदा गोपाळ. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. टाळो टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळो निगावा गोविंद. भजन नामस्मरण तुका म्हणे येतं भजन प्रमाणन काय थोरपण जाळायचे. ते भजन प्रिय आहे. आणि हे पाहिलं चांगदेव महाराजांनी. मग चांगदेव महाराजांना ते महाराज थोडी खंत राहिली ना अंतकरणामध्ये. आणि मी योग साधला, 14 वेळाला मी काळावरती विजय मिळवला. परंतु आमच्या वारकऱ्यांनी जसं भजन करावं, हा भजनाचा आनंद आनंद आहे भजनामध्ये. आनंद 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 अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे ते झाले साकार पुंडलिका. आनंद आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय शाश्वत सत्य आनंद कशात असेल तर तो या भजनामध्ये आहे. हे योगीराज सद्गुरू चांगदेव महाराजांनी पाहिलं. आणि मग चांगदेव महाराजांच्या मनामध्ये खंत राहिली. मग तेच चांगदेव महाराज पुढं नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. हा हे नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. तो भगवान परमात्मा जो वैकुंठात राहतो, परंतु तो या मृत्यू लोकामध्ये पंढरपूर क्षेत्री येऊन उभा राहतो. तोच भगवंत सद्गुरू चांगदेव महाराज होतो. ज्याचे राहणे वैकुंठ नगरी, ज्याचे राहणे वैकुंठ नगरी, तो आलास पंढरपुरी. तोच भगवान परमात्मा पुढे योगीराज सद्गुरू चांगदेव महाराज होतो. आणि तेच योगीराज सद्गुरू चांगदेव महाराज पुढं नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. आता तेच गंगागिरी महाराज हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी सद्गुरु माझे रामगिरी, सद्गुरु माझे रामगिरी. नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगा. तोच भगवान परमात्मा अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्यासी. तोच संत होतो. आणि ते संत या मृत्यू लोकामध्ये ज्या वेळेला येतात, कशासाठी येतात सांगितलं महाराजांनी, येथे उपकारासाठी. तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी येतात साधू संत महात्मे. आणि ते संत महात्मे ज्या वेळेला येतात महाराज, आता साधू संत महात्मे म्हणजे आपले आई बाप आहे. संत कोण आहे? आई वडील आहे.
आई वडील जे करू शकत नाही ते सुद्धा संत महात्मे करतात. बाप न करी ऐसी माय, केले उपकार सांगू मी काय. त्या साधू संतांनी आपल्यावरती काय उपकार केले काय सांगावं, शब्दामध्ये सांगता येत नाही. मग आई वडील जे उपकार करणार नाही ते संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले. आणि ते संत महात्मे म्हणजे आमचे आई वडील आहे, लक्षात घ्या. आणि आई वडील असणारे संत महात्मे. आता मुलांना भेटायला जर आई वडील चालले तर काहीतरी घेऊन येतात की नाही. लहान लेकर आहे, लहान लेकरांना भेटायला आई वडील चालले, काहीतरी आणणार ना, खाऊ खाऊ आणणार की नाही. तसंच संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येत असताना खाऊ घेऊन आले. काय खाऊ आणला, त्या खाऊचं वर्णन सांगितलं एका कूट अभंगामध्ये. काय खाऊ आणला संत महात्म्यांनी. मोकळे तर आले नाही संत या मृत्यू लोकामध्ये वैकुंठातून मोकळे येईन का कोणी, आले नाही मोकळे. मग काय आणलं साधू संतांनी, तर काय आणलं ते सुद्धा कूटपर प्रकरणातील एका अभंगामध्ये सांगितलंय नाथ महाराजांनी. तो अभंग असा आहे, संत आले वरल्या दिंडी, संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी. पंढरपुरी पडली होडा, पंढरपुरी परली होड, मुटक्या परी धांगड गोड, मुटक्या परी धांगड गोड. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी. एखादं म्हणेल असं काय तुमच्या अभंगामध्ये, हाती खुरक्यान का खेत मुंडी. काय आणलं संतांनी त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. खुरक्या म्हणजे चिपळ्या आणल्या, आणि महाराज पखवाजाचं वर्णन आहे त्या अभंगामध्ये. काखेत मुंडी विण्याचं वर्णन आहे. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी म्हणजे चिपळ्या आणल्या, भजन करण्याचा विना आणला, पखवाज आणला. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. एका जनार्दनी अर्थ उलटा, आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, असा कुठं अभंग आहे तो सुद्धा. म्हणजे अर्थ व्यवहारातले आहे परंतु अलौकिक अर्थ आहे. तसं नाथ महाराज या ठिकाणी अलौकिक अर्थ नाथ महाराजांना सांगितलंय. आता काय आहे अभंगाचा अर्थ काय बघा. शब्दाचा अर्थ असा आहे, चिंचेच्या पानावर काय केलं, देऊळ बांधलं. पण देऊळ बांधत असताना अगोदर कळस आणि नंतर पाया झाला. नंतर काय झाला, पाया झाला. आणि महाराज देवळामध्ये प्राणप्रतिष्ठा पूजन करण्यासाठी मी गेलो, तोपर्यंत देऊळ उडालं. याचा अर्थ काय, देवळामध्ये मी प्राणप्रतिष्ठान पूजन करण्यासाठी गेलो याचा अर्थ तोपर्यंत देऊळ उडालं. याचा अर्थ महाराज चिंचेच्या पानावरती जे देऊळ बांधलंय, चिंचेचं पान म्हणजे आईचं उदर आहे महाराज. आईचं उदर चिंचेचं पान आहे. आईच्या उदरासारखा आकार त्या चिंचेच्या पानाचा. आणि त्या चिंचेच्या पानावरती देऊळ रचलं. देऊळ रचत असताना अगोदर मस्तक तयार झालं. मस्तक म्हणजे अगोदर आमचं डोकं निर्माण झालं. अगोदर पाय नाही, अगोदर हात नाही, अगोदर कान नाही, पण अगोदर काय आहे, मस्तक म्हणजे मंदिर आहे. आणि त्या चिंचेच्या पानावरती ते देऊळ आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. आता निर्माण झालेलं जे देऊळ आहे तो जो जन्माला आलेला आहे त्याला जर परमात्मा प्राप्ती त्याला झालीच नाही, त्याच्यावरती जर सद्गुरूची कृपा झाली नाही तर महाराज जन्माला आला, नुसता वाढला, संसार केला, प्रपंच केला, नामस्मरण. रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले, जन्म येऊन काय केली. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया.
किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे माना था उसको खो दिया, खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे आ, 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 काय केलं आम्ही जन्माला आलो आणि महाराज प्राप्त करायचा होता परमात्मा, परंतु आम्ही विसरून गेलो. याचा अर्थ देऊळ उडालं. देऊळ उडालं म्हणजे शरीर पडणार आहे. आपण अनेक कीर्तनातून ऐकतो, नाशिवंत देह जाणार सकळं आयुष्य खातो, काळ सावधान शरीर पडणार आहे, पंचमहाभूताचं आहे. एक दिवस शरीर म्हातारं होणार आहे. क्षणाक्षणाला काळाच्या जबड्यात जाणार. आपण 15 वर्षाचा फोटो पाहिला आणि आताचा फोटो पावर आधार कार्डावरचे नाही, ते वेगळेच निघेल राहते फोटो. 15 वर्षापूर्वीचा फोटो आपला आणि आताचा फोटो पहा. महाराज काय झालं, शरीर क्षणाक्षणाला म्हातारं होतं. आणि हे आपल्याला सत्य कोण दाखवतं माहिती का? आरसा. आरसा दाखवणारा पाहिजे बरं जगामध्ये. आरसा खरं बोलत राहतो. आरशामध्ये जसा चेहरा आहे तसा दिसतो आणि आरशामध्ये आरसा खरा सांगतो. म्हणूनच म्हाताऱ्या माणसाला आरशाचा राग येतो. एक म्हातारी कटलरीच्या दुकानमध्ये गेली, म्हणे भाऊ आरसा केवढ्याला रे? म्हणे आई 60 रुपयाला. मेल्या लुटायला बसला काय? योच आरसा आमच्या काळामध्ये 5 रुपयाला येत होता आणि त्याचे तोंड चांगलं दिसत होतं. म्हातारी कधीच सांगत होती तिच्या लग्नाच्या आधीच. याचा अर्थ आरसा खरा बोलतो. म्हणजे शरीर प्रत्येक क्षणाला म्हातारं होतं. याचा अर्थ हे शरीर एक दिवस पडणार आहे. पडल्यानंतर शरीर पडलं आणि मग काय उपयोग झाला? पुन्हा कधी जन्म मिळतो आणि कधी नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, चिंचेच्या पानावरती देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे. देव पूजन करण्यासाठी गेलो परंतु तव देऊळ उडाले. आणि हे सगळं कोणाच्या हातात आहे? खेळिया सद्गुरु राया रे. म्हणून चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया. ए चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया. देव पूजू गेला तवा देऊळ उडाले. देव पूजू गेला तवा देऊळ उडाले. ए खेळिया सद्गुरु राया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ आधी कळस मग पाया. नाथ महाराज सांगतात, चिंचेच्या पानावरती म्हणजे आईच्या उदरामध्ये तो गर्भ निर्माण झाला. अगोदर मस्तक, नंतर सगळे अवयव. त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्याचं आयुष्य असंच येरी गेलं. येरी गेलं याचा अर्थ सद्गुरूची कृपा त्याच्यावरती झाली नाही, संतांची कृपा त्याच्यावरती झाली नाही. मग काय झालं त्या आयुष्यामध्ये? महाराज काय झालं, 25 वर्षाचं वय झालं, घरच्यांनी लग्न करून दिलं. काय झालं त्याच्या आयुष्यामध्ये? काय झालं? काही नाही झालं. 25, 30, 25, 27 वर्षाचं वय झालं आणि त्याचं घरच्यांनी विवाह करून दिला. आता विवाह करून दिला म्हणजे कोणाच्या साक्षीनं? देव ब्राह्मणाच्या साक्षीनं, गावाच्या समाजाच्या साक्षीनं जो विवाह झाला त्याला मान्यता आहे. आणि याचा अर्थ विवाह झाला म्हणजे काय झालं? विवाह झाला याचा अर्थ महाराज वधू आणि वर यांचं काय झालं? मिलन झालं. यालाच काय म्हणतात? आता वधूचा देह कसा आहे? स्थूल देह आहे. नवरदेवाचा देह स्थूल. तुमचा आमचा देह कसा आहे? स्थूल आहे. वधूचा देह स्थूल आहे. याचा अर्थ 2 स्थूल देह एकत्रित आले म्हणजेच पाषाणाची सांगड. पाषाणाची सांगड, जड देहाची, स्थूल देहाची सांगड बांधली. आणि खरा संसार कुठून सुरू झाला? लग्नाच्या आधीचा का लग्नाच्या नंतर?
आपण काय म्हणतो आता त्याचा संसार सुरू झाला. कधी सुरू झाला? लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर. मग स्थूल देहाची सांगड, याचा अर्थ विवाह झाला, आता काय झाला? त्याचा संसार सुरू झाला. पण जो संसार दिसतो तुम्हाला आम्हाला, ह्यो खरा आहे का खोटा? खोटा म्हणावं तर सोडित नाही कोणी, आणि खरा म्हणावं तर काही सापडा ना त्याच्यामध्ये. याचा अर्थ हा खरा नाही ना हा खोटा नाही. मग हा कसा आहे? भासणारा आहे. भासणारा. भासणारा म्हणजे हा हा स्वामी गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या मुखातून आपण सतत ऐकतो, मृग जळवत जाईल रया. कोणाचे मायबाप, कवनाचे गणगोत्र, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. अरे राजा, मृगजळाप्रमाणे आहे सगळं. चमकणाऱ्या जळ्या जशा हरणाला पाण्यासारख्या भासत, तसा हा संसार, तैसा हा संसार. पाहता पाहता क्षण न दिसता, क्षण न लागता दिसेला ती. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार. भासतो, दिसतो, पण प्रत्यक्षात नसतो. बघा, चमकणाऱ्या जळ्या प्राण्याला भासतात, हरणाला कशासारख्या? पाण्यासारखा. त्याला वाटत या माथ्यावर पाणी आहे, त्या माथ्यावर पाणी आहे. आणि मग हा मृगजळाचा काय आहे? डोह आहे. आणि मग त्या मृगजळाच्या डोहामध्ये संसार करत असताना महाराज वांजेचा पुत्र पोहला रे. वांजेचा पुत्र कोण? तर वांजेचा पुत्र आहे अहंकार. अहंकाराला आईबाप कुठे? माणसाला कशाचा अहंकार होतो? संसारामध्ये वावरत असताना अहंकार झाला, मी केलं मी केलं. एक जण म्हणे, महाराज मी केलं. म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं, म्हाताऱ्याच्या काळात जमीन नव्हती, म्हाताऱ्याच्या काळात प्लॉट नव्हते. मी केलं, घर मी बांधलं, मी केलं मी केलं. माझं गेलं डोकं सरकून. म्हणलं का रे, म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं, म्हाताऱ्यानं तो टायमाला जर ऑपरेशन केलं असतं तरी. अहंकार, अहंकार आला. आता या अहंकाराला नाही आई बाप. पाषाणाची सांगड, संसार सुरू झाला. बरं, दिसणारा हा जो भ्रम आहे, हा जो संसार आहे, हा मृगजळाप्रमाण आहे. आणि त्या मृगजळामध्ये आणखीन कोण आला? अहंकार आला. आणि अहंकार आला, अभिमान आला, मीपणा आला की बाकीच्या सगळ्या चांगलं केलेल्या पुण्यावर काय पडतं? पाणी फिरत असतं. म्हणून तो वांजेचा पुत्र पोहला रे. बघा, पाषाणाची सांगड, मृगजळ डोही, आणि त्याच्यामध्ये काय घडलं? वांजेचा पुत्र पोहला रे. म्हणून काय झालं? चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग हा हा. हे देवा पूजू गेलो तवा देऊळ उडाले, देवा पूजू गेलो तवा देऊळ उडाले. ए खेळिया सद्गुरु राया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर रचले देऊळ, आधी कळस मग पाया. चिंचेच्या पानावर देऊळ रचलं म्हणजे याचा अर्थ आधी मस्तक निर्माण झालं आणि त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर या संसारामध्ये आला, विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्याला जो दिसणारा भ्रम आहे, या भ्रमामध्ये त्याला अभिमान निर्माण झाला. परिणाम महाराज त्याचं त्या ठिकाणी काय झालं? फक्त आयुष्य गेलं.
आणखीन काय घडलं बघा, त्या आयुष्य व्यतीत करत असताना काय घडलं. महाराज सांगतात की दुतोंडी हरणी पाण्यावरी आली. याचा अर्थ हरणी कोणती, तर वासना नावाची हरणी पाण्यावरती आली आणि त्याची वासना त्याला कुठं खड्ड्यात घेऊन गेली. वासना अशी महाराज, तुम्ही तपश्चर्याला साधनाला बसा, भजनाला बसा, ती वासना आल्यानंतर त्या ठिकाणी ती तुमच्या साधनेमध्ये डिस्टर्ब करते बघा, डिस्टर्ब करते. आणि ती स्वतः काही करत नाही, परंतु ती सगळं मनाकडून करून घेते. अशी जी वासना आहे, काय करते बरं वासना, जिकडं जाऊ नको तिकडं जाय, जे जे खाऊ नको ते ते खाय. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. बघा, ही वासना काही न करता, हात न लावता, पाय न लावता, काही न सांगता, कानात न बोलता, सगळं काही कार्य तिच्या मनासारखं करून घेतो. याचा अर्थ असा, ती वासना आहे दुतोंडी आहे. दुतोंडी हरणी पाण्यावरी आली आणि मुखाविनं पाणी प्याली रे. तिनं मुख नाही लावलं, पण पाणी मात्र पिऊन गेली. याचा अर्थ त्या जीवनामध्ये काय करून गेली, बदल करून गेली. मनामध्ये, अंतकरणामध्ये विष टाकून गेली. अशी ही वासना आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की दुतोंडी हरणी पाण्यावरी आली, मुखाविनं पाणी प्याली रे. म्हणून चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस बघ पाय. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस बघ पाय. हे झालं जोपर्यंत साधू संतांची सद्गुरूची कृपा नाही तोपर्यंत असं घडत. पण एकदा साधू संतांची कृपा झाली, साधू संतांची कृपा झाली की मग त्या ठिकाणी काय घडत, या अज्ञानावरती त्या ठिकाणी मात करण्याची क्षमता तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होते. अज्ञानावरती मात म्हणजे त्यामुळं काय झालं, पडदा पडला डोळ्यावर, आंधळ्या म्हणजे डोळ्यावरती काय झालं, अज्ञानाचं आवरण निर्माण झालं. आणि ऐकलं नाही महाराज, साधू संतांची वचनं ऐकली नाही. परंतु आता संत कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली. परिणाम काय झाला महाराज, डोळ्यावर जो पडदा आलेला होता तो नाहीसा झाला. अज्ञान गेलं, तिमिर दुःख गेले, दुःख गेलं, ते अज्ञान गेलं. याचाच अर्थ काय झाला, आता सद्गुरूची कृपा झाली, साधू संतांचं कृपा. आंधळ्याला आता दिसायला लागलं आणि बहिऱ्यानं ऐकलं. बहिऱ्यानं काय ऐकलं, तर साधू संतांच्या मुखातून निघालेले वचन जे आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, आयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, मुखातून निघालेले साधू संतांचे वेदाच्या ह्या ऋचा, हे महावाक्य कुणी ऐकले, कानानं ऐकले महाराज. नुसते कानानं नाही, सर्वांगाचे कान करून ऐकले. मच्छिंद्रनाथाला बघा, भगवान आदिनाथानं पार्वती मातेला केलेला उपदेश, भगवान शंकर गुह्य ज्ञान सांगत होते पार्वती मातेला आणि होकार येत होता, बर हो हो. भगवान शंकरला वाटलं पार्वती ऐकू राहिली आणि थोड्या वेळानं पाहिलं तर पार्वतीला तर झोप लागली. मग ऐकत कोण होतं, हां बरोबर आहे, कोण तुम्ही म्हणजे सांग, तुला कायला बोलेली, कोण ऐकत होतं, मच्छिंद्रनाथ. माशाच्या पोटामध्ये कोण ऐकत होतं, मच्छिंद्रनाथ. आता माशाला कान नाही, मग कसं काय ऐकलं मच्छिंद्रनाथांनी. तो महावाक्याचा उपदेश कसा भगवान आदिनाथानं केला, तो ऐकला कसा माशानं ऐकला. याचा अर्थ सर्वांगाचे कान करून ऐकला. तसं कीर्तन ऐकताना, साधू संतांची वचनं ऐकताना, सद्गुरूचं वचन ऐकताना सर्वांगाची कान करून ऐकणं, याचाच अर्थ बहिऱ्याने ऐकली. आणि पांगळ्यानं पाठलाग केला. साधू संतांनी जे वचन दिलं, मार्ग धावून गेले आधी, दया निधी संत तेनेचे पंथे चालू जाता. साधू संतांनी जो मार्ग दाखवला, त्या वचनाचा पाठलाग कुणी केला, मनानं केला. मनानं, मन पांगळा आहे, मनाला कुठं पाय आहे, मनाला कुठं हात आहे. या मनानं काय केला, पाठलाग केला साधू संतांच्या वचनाचा, सद्गुरूच्या वचनाचा. आता जीवन कृतार्थ झालं, आता सद्गुरूची कृपा झाली. म्हणून चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाय. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाय. हे
सद्गुरूची आता काय झाली, कृपा झाली. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी एकपण विनवी. एका जनार्दनी काय घडलं, हरीच्या नामानं, परमात्म्याच्या नामस्मरणानं मी तरुण गेलो. अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडला होता. निमित्त सेवेचं ज्ञात आहे सर्वांना. वैभवशाली असलेला शेळके परिवार, या परिवारातील आदरणीय बाबूराव किसन पाटील शेळके दादांनी परिक्रमा पूर्ण केली. आणि त्यांच्याबरोबर जे कोणी मंडळी गावातील आमचे पवार महाराज असतील, सगळे असतील, या सर्वांनी परिक्रमा पूर्ण केली. म्हणून सर्वांना खूप खूप संप्रदायाच्या वतीनं योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे सद्गुरू महंत गुरु रामगिरी महाराज, या सर्वांच्या वतीनं यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. अशीच अविरतपणे गंगा मैयाची, नर्मदा मैयाची सेवा आपल्याकडून या ठिकाणी घडत राहो, हीच सद्गुरू महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माझ्यापर्यंत सेवा आली. आणि सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी भैरवी म्हणणारच आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, त्यांची तारीख भेटणं अवघड आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या समवेत रोज असणारे आमचे भरत महाराज गाडीवान या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करावं. त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषी महाराज सातपुते. आता एक कीर्तन तुम्हाला दास संतांचा चॅनलवरती पाहायला भेटेल आणि म्हणून ऋषीदादा सातपुते ते उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे आदरणीय गोड सुरीला ज्यांचा आवाज आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम त्या ठिकाणी गायनाचार्य झेंडेकर गुरुजी होऊन गेले बघा. झेंडेकर गुरुजी 3-4 वर्षापूर्वी गुरुजी गेले, परंतु त्या गुरुजीचे एक लाडके शिष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातात आमचे जयराम महाराज, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गावातील सगळ्या भजनी मंडळीला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी या ठिकाणी बघा